स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम. बघता बघता आजचा आपल्या या सेशनचा डे 9. उद्या कदाचित बरेच लोक पुढच्या प्रवासाला सोबत येतील, जे आपलं रेकीचं सेकंड थर्ड लेवल. आणि काही लोकांना कारण काही असेल पुढच्या प्रवासाला न येण्यासाठी, पण पॉसिबल नसेल. बट आय रिक्वेस्ट यू की जे काही आपण या 10 दिवसांमध्ये शिकणार आहे, तर ते आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये जर आलं, तर डेफिनेटली आपण आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या आणि पॉझिटिव्हिटीच्या नव्या वळणावर, नव्या जीवनावर आपण निश्चितच अनुभव करू शकणार आहोत. सो पूर्ण श्रद्धेने रेकीवर विश्वास ठेवून आपल्याला ही दैनंदिन प्रॅक्टिस आपल्या जीवनामध्ये करायची आणि जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची जोड द्यायची आहे. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे दैनंदिन जीवनामध्ये. काल आपण बघितलं रेकी कशी वापरायची, तर आज आपण त्याचं प्रॅक्टिकल बघणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही या ऊर्जांना आत्मसात करू शकता, स्वतःसाठी आणि इतरांसाठी या ऊर्जांचा नियमितपणे उपयोग करू शकता. तर पहिला टॉपिक आजचा आहे आजार आणि त्याचे निदान. रेकीद्वारे कुठल्या आजारावर कुठल्या पॉइंटने हात ठेवायचा. तर बघा, डॉक्टर मिकाओसींनी जेव्हा रेकी रिडिस्कवर केली, तेव्हा त्यांनी आपल्या शरीराच्या 24 भागांना रेकी द्यायचं सांगितलं होतं. किती? 24 पॉइंटला. पण त्या 24 पॉइंटला रेकी देणं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पॉसिबल नाहीये, कारण एका पॉइंटला रेकी पोहोचवण्यासाठी मिनिमम 3 मिनिटं लागतात. मग आपण आपल्या जीवनामध्ये इतकं बिझी आहे, तर 72 मिनिटं स्वतःसाठी काढणार आहे का? किंवा दुसऱ्यांसाठी 72 मिनिट्स आपण हिलिंगसाठी करणार आहे का? ठीक आहे. आता बघा, ही जी ऊर्जा आहे. अजून एक सांगते की बऱ्याच लोकांचे मेसेज आले की शक्तिपाताचा रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवा. शक्तिपात हा रेकॉर्डिंगनी पाठवता येत नाही. त्याच्यासाठी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे. गुरुकडनं शिष्याने समोर उपस्थित राहून या ऊर्जांचा प्रवाहाचं एनर्जी एक्सचेंज करून घ्यावं लागतं. एका रिकी ग्रँडमास्टर कडनं आपल्याला हा एनर्जी एक्सचेंज करावा लागतो. जसा त्या दिवशी मी आपल्या सगळ्या जे लोक उपस्थित होते सगळ्यांचा करून दिलाय. काही लोकांचा राहिला असेल, त्याच्यासाठी दोन पर्याय आहे. जे लोक रिकीच्या सेकंड लेवलला येतील त्यांचा लेवल 2च्या शक्तिपाताच्या आधी लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. आणि जे लोक लेवल 1 चा राहून गेलेला आहे आणि त्यांना लेवल 1चा शक्तिपात पाहिजे, नेक्स्ट बॅच आपली जेव्हाही चालू होईल त्या बॅच मध्ये तुम्ही त्यावेळेस जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा तुम्ही तो अटेंड करू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. आता आपण बघणार आहे आजार आणि त्याचं निदान. तर त्याच्यात डॉक्टर मिकॉसनी 24 पॉईंट सांगितले, पण आपण 7 चक्रांच्या ऊर्जांनी, म्हणजे नाही 72 मिनिटं, पण आपण 21 मिनिटं तर स्वतःला देऊ शकतो स्वतःच्या आरोग्यासाठी. तर या 21 पॉइंटला 21 पॉइंट ऐवजी आपण 7 चक्रांच्या माध्यमातून उपचार शिकणार आहोत आज. लिहत बसू नका, तुम्हाला ते पीडीएफ मिळेल. त्या पीडीएफ मध्ये सगळे आजार आणि त्याचे निदान हे दिलेलं आहे. आता फक्त समजून घ्या. ठीक आहे की प्रत्येक मी 2-4 आजार एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर बाकीच्या आजारांसाठी पॉइंट्स वेगळे राहतील, पण ट्रीटमेंटची प्रोसेस सेम राहील. सगळ्यात महत्वाचं, रेकीची ट्रीटमेंट देताना आपल्याला संवेदना जाणवतात. कुणाला थंड, कुणाला गरम, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी, असं वेगवेगळ्या पद्धतीच्या संवेदना जाणवतात. या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करणं हेच आपलं रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं. पहिला नियम, रेकीला कॉल करायचा. रेकीला कॉल करणं म्हणजे काय? रेकीची प्रार्थना करणं. जसं मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने आपण रेकीची प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. म्हणजे थँकफुलनेस रेकी आपल्याला शिकवत असते. आणि ज्यांना एवढी लांबलचक प्रार्थना नाही, तर थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, असं म्हणून देखील तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग द्याल, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा आभार मानायचा. समजा आता मी माझ्या मुलाला हिलिंग द्यायचं आहे,
तर मी माझा मुलगा शिवांश याची आभारी आहे. या पद्धतीने आपल्याला समोरच्या व्यक्तीला हिलिंग देताना अफर्मेशन द्यायच्या असतात. क्लिअर? ग्रेट. तर आता बघा, ही जी हिलिंग स्ट्रॅटेजी आपण आता करायची कशी प्रॅक्टिकली आणि कुठे हात ठेवायचे आजारानुसार ते आपण बघणार आहे. तर दोन्ही हात प्रार्थना केली, त्याच्यानंतर दोन्ही हात रब करायचे आहे. एनर्जी हँड रब केल्याने ऍक्टिव्हेट होते. आणि जे मी पॉइंट आता सांगणार आहे किंवा लोकल बॉडी पार्ट म्हणजे समजा घसा दुखत आहे तर घशावर हात ठेवणं, डोकं दुखत आहे तर डोक्यावर हात ठेवणं, शोल्डर दुखत आहे शोल्डरला हात ठेवणं, पोट दुखत आहे पोटात. तर या पद्धतीने संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग करायचं आहे. हातातून निर्माण होणाऱ्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करणं म्हणजे योग्यरित्या हिलिंगचा प्रवाह पोहोचवणं असं होतं. ठीक आहे, तर आता आपण काही 2-3 आजारांबद्दल डिस्कस करणार आहे. आता बघू, पोटा संबंधित आजार. ठीक आहे. पोटासंबंधित कुठलाही जो प्रॉब्लेम आहे, जसं उलटी, दस्त, कब्जियत, त्याच्यानंतर गॅस, अपचन, खाने पीने में अरुचि, पिंपल्स, चेहरे पे काले या सफेद दाग, बुद्धि बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए, या सगळ्या प्रॉब्लेमवर आता जे मी पॉइंट सांगते त्या पॉइंटवर वर्क करायचं आहे. एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट. एकात आज्ञाचक्र आणि एकात नाभीच्या 3 बोट वर म्हणजेच मणिपूर चक्रावर आपल्याला हात ठेवायचा आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हे हिलिंग करायचं आहे. ठीक आहे, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग कराल तर नेहमी कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, एनर्जी आपल्याला डिस्कनेक्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर वजन बढ़ाने या घटाने के लिए, शरीर को सुंदर और सुडौल बनाने के लिए, शरीर के विशेष हिस्सों का वजन बढ़ाने या घटाने के लिए, या फिर संतुलन बनाने के लिए, एक हाथ विशुद्ध चक्र, दूसरा हात मणिपूर चक्र. कुछ दर रेकी देने के बाद म्हणजे एक हात विशुद्ध चक्र आणि मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्रावर रेकी दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो लोकल बॉडी पार्ट डिफेक्ट आहे म्हणजे समजा साईडचा फॅट कमी करायचा आहे, तर त्या लोकल बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. ठीक है, बैलेंसिंग साठी. त्याच्यानंतर किसी भी प्रकार का सिर दर्द, माइग्रेन से मुक्ति पाने के लिए, किसी भी प्रकार के सिर दर्द या माइग्रेन से मुक्ति पाने के लिए मणिपूर चक्र म्हणजे आपला नाभीच्या 3 बोटावर, त्याच्यानंतर मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर, त्यानंतर आज्ञा चक्र आणि हृदय चक्र, इथे 4 पॉइंट कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, 4 पॉइंट कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन आदी से मुक्ती केले. कारण आजच्या आधुनिक युगामध्ये अशा पद्धतीचे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की जिथे तणाव, निराशा, डिप्रेशन, हताशा आपल्याला जाणवते. एक हात आज्ञाचक्र और दूसरा हात स्वादिष्टान चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली, एक हात आज्ञाचक्र आणि एक हात स्वादिष्टान चक्र. याच पद्धतीने अगदी तुम्हाला मोच आली असेल, नसांमध्ये प्रॉब्लेम असेल, स्टोन असेल, त्याच्यानंतर मधुमेहाचे प्रॉब्लेम असेल, त्यानंतर आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, कुणाला प्रेग्नन्सी राहत नसेल, महिलांमध्ये केस आले असतील वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यानंतर शरीर कुठल्याही भागामध्ये कॅन्सर असेल, त्याच्यानंतर हातामध्ये पायामध्ये होणाऱ्या प्रॉब्लेम, कानातली प्रॉब्लेम, अशा सगळ्या याच्यावर तुम्हाला याच पद्धतीने प्रोटोकॉल दिलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला ते नोट्स बघून तुम्ही तिथे ट्रीटमेंट देऊ शकता. पण ही ट्रीटमेंटच्या वेळेस लक्षात ठेवा की ही ट्रीटमेंट 10% ऊर्जांनी आहे. काही लोकांच्या मगाशी मला एक फोन आला आणि त्या बोलले की मला एक असा असा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह करायचा आहे. आता तो प्रॉब्लेम कितीही केलं तरी पेशंटला न सांगता करणारी ती केस होती. अशा वेळेस त्यांनी जोपर्यंत सेकंड लेवलचा डिस्टन्स हिलिंगचा प्रकार त्या शिकत नाही तोपर्यंत त्या लेवल 1 मध्ये त्या व्यक्तीला टच करून हिलिंग करू शकत नाही. कारण बऱ्याच वेळेस अशा केसेस असतात की आपल्याला ट्रीटमेंट पेशंटला न सांगता करावी लागते. म्हणजे एखाद्याचं व्यसन सोडवणं, एखाद्याचं काय म्हणतात त्याला,
राग कमी करणं, घर जो एखाद्या व्यक्तीची चिडचिड कमी करणं, मुलांचं मोबाईलचं नाद कमी करणं, अशा सगळ्या याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने न सांगता हिलिंग करावं लागतं. तर ते रेकीच्या लेव्हल वन मध्ये शक्य नाही आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. रेकीच्या लेव्हल वन मध्ये ही गोष्ट पॉसिबल नाही आहे की आपण त्या व्यक्तीला टचने हिलिंग देऊ शकू. ठीक आहे, पॉइंट्स तुम्हाला सांगितले आहेत. आता मी तुम्हाला दोन प्रॅक्टिकल करवणार आहे. एक तुम्ही स्वतःला सेल्फ हिलिंग करणार आणि दुसरं तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करणार आहे. ठीक आहे. तर थोडं पाणी पिऊन घ्या. सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन घ्या. रेडी आहात सगळे? आता बघा, आता आपण जो प्रॅक्टिकल करणार आहे ते लोकल बॉडी पार्ट नुसार करणार आहे. ठीक आहे, कारण अजून मी तुम्हाला प्रोटोकॉल पाठवलेला नाही. आता लोकल बॉडी पार्ट म्हणजे डोकं दुखत असेल तर डोक्यावर हात ठेवणं, पाठ दुखत असेल पाठीपर्यंत हात, पोट दुखत असेल पोटावर, गुडघे दुखत असेल गुडघ्यावर हात ठेवणं. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला ट्रीटमेंट सांगते आहे, मी सांगते त्या पाठोपाठ तुम्हाला करायची आहे. ओके. सो प्रार्थना करा पहिले रेकीची. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. जिथेही तुम्हाला पेन असेल, वेदना असतील, त्रास असेल, तिथे आपल्याला हस्तस्पर्श हलका ठेवायचा. हाताची पोझिशन या पद्धतीने. काय, मी आता गळ्यावर हात ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल. हलका हस्तस्पर्श करायचा आहे. जिथे तुम्हाला दुखताय तिथे. मी इथे ठेवला म्हणून इथे नाही ठेवायचा आहे. मी फक्त तुम्हाला दिसतो हा हात इथे गळ्यापर्यंत म्हणून दाखवत आहे. डोळे बंद करा. तुम्हाला संवेदना जाणवतील. तर हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. शैलेश फाटे सर, एक हात गळ्याच्या समोर, एक हात गळ्याच्या मागे असं कव्हर करा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी ऊर्जा जाणवेल. ही वेळ 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं अशी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. की कुठला आजार आहे त्याच्यानुसार ही वेळ ठरते. संवेदनांची वेळ आपण ठरवू शकत नाही. पूर्ण श्रद्धेने फक्त आपल्याला हात ठेवायचा आहे.
संपूर्ण संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संपूर्ण संवेदना संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. संपूर्ण संवेदना संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. संवेदना संपल्यानंतर रेकीचा आभार मानायचा आहे, स्वतःचा आभार, आणि एनर्जी डिस्कनेक्ट करायची आहे. कुणाकुणाचा पेन कमी झाला सांगा. या 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्ही स्वयं उपचार केलेला आहे, आणि या स्वयं उपचारामध्ये तुमचा पेन किती कमी झाला सांगा. रेज युअर हँड. हा, जयश्री पाटील मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझ्या गुडघ्याला खूप त्रास होतो. मी काल पण म्हणजे 2 मिनिटाच्या जास्त वेळ मी मांडी घालून बसू शकत नाही. पण कालच्यामुळे मी जरा जास्त मांडी घालून बसू शकते. त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि आता मी दोन्ही हात तिथे ठेवलेले होते, त्यामुळे मला तिथे उष्णता जाणवली जराशी, आणि थोडंसं पेन कमी झाले. मला दोन्ही गुडघ्यांना जरा प्रॉब्लेम सांगितले डॉक्टरने. थँक्यू मॅडम. ओके, छान. स्नेहल मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझ्या दोन्ही हातातून मुंग्या येत होत्या गेल्या मुंग्या चार नाही पाच आहे, ती दिवस रेकीची एनर्जी आहे. नाही नाही, पण हे रेकी सुरू करण्याच्या अगोदरपासून पण येत होत. हम्म. मला असं हात असे झटकावे लागायचे सारखे. तर ते पुष्कळसं कमी झालं, म्हणजे काहीतरी हलतंय आतमध्ये असं जाणवलं मला. थँक्यू मॅडम, थँक्यू. हा. माधुरी मॅडम. नमस्कार मॅडम. माझ्या हाताला आवाज वगैरे आवाज नाही येते माधुरी मॅडम. एक मिनिट. आता येतोय? आवाज खूप कमी येतोय. अं, माझ्या गुडघा दुखतो माझा. तर आवाज अं, आवाज नाही येते. एक मिनिट. नरेंद्र गर्डे सर. गुड मॉर्निंग मैडम। आफ्टरनून, गुड आफ्टरनून मैडम। आफ्टरनून. हाँ हाँ, एक्चुअली मैडम वो स्पॉन्डिलस का नस का थोड़ा सा प्रॉब्लम था कल, और आज भी हो रहा था। तो अभी आपने हीलिंग रेकी दी है मुझे, और आपने जैसे बोले वैसा किया तो रिलीफ हुआ मैडम मुझे। चलो बेटा, आज और मेरे साथ महीने में नहीं मेरे दी। कल महीने रेकी दी थी, आज महीने नहीं दिया। आज आपने खुद ने हीलिंग किया है, जो भी किया आज आपने खुद ने किया है। और मिसेस को भी थोड़ा रिलीफ लगा मैडम, अभी साइड में बैठी हुई है मेरे बगल में। हम्म। उसको भी अच्छा खासा फील लगा, तो वो भी बोलने लगे कि अपन साथ में करते करके पहला दूसरा कोर्स कंटिन्यू करते करके बोले उन्होंने। तो क्या है प्रोसीजर वो भी बताइएगा मैडम लास्ट में, जब भी एक्चुअली होता है वो। अपनी बैच जो है ना वो 16 से 23 से चालू होने वाली। 16 तारीख से चालू होने वाली है। उसका फीस का स्ट्रक्चर और पेमेंट के क्या करना है कैसे करना है वो बता आज दीजिएगा ग्रुप मैडम। में मिल जाएंगी पूरी चीजें। रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरेपी, पेंडुलम डाउजिंग, ये 4 कोर्स मिला के विद जीएसटी आपकी फीस 5,000 है, विद लाइफ टाइम एक्सेस, रिकॉर्डिंग प्लस लाइव सेशन। ठीक है मैडम। ठीक है। करते मैडम। हाँ जी, ओके करते मैडम। ठीक है। थैंक यू मैडम। थैंक यू। पूजा निकम। अनम्यूट करा. हा, नमस्कार मॅडम. मला नमस्कार. बॅक पेन होत होतं आणि थोडं पोटामध्ये थोडं हे होत होतं. तर मी आता स्वतःची जेव्हा हिलिंग केली स्वतः, तेव्हा मला थोडासा फरक जाणवला. म्हणजे बॅक पेन थोडं राहिला. ऍक्च्युली मागे हात प्रॉपर नव्हता ठेवता येत, म्हणून मी पुढे ठेवून मागचा विचार करत होते बॅकचा की येस, नाही मी आता दुखतोय. तेच सोल्युशन सांगतो. जेव्हा ज्या पाठीवर आपला हात पुरत नाही, तर आपल्याला काय घोषित करायचं आहे की मी माझ्या ओके. फ्रंट बॅक बॉडीला फ्रंट बॉडी घोषित करत आहे, आणि मग हा. समोरच्या बॉडीवर हात ठेवायचा आहे. हो, मी तसंच केलं आणि मला खूप रिलीफ जाणवला.
आणि काल ऍक्च्युली काय झालं, माझं आणि मिस्टरांचं थोडं भांडण झालेलं. तर तुम्ही मला जसं सांगितलेलं की ते राग आल्यानंतर कट कट आणि डिलीट डिलीट करायचं, तर मी तसं केलं तर मी खूप शांत झाले. कदाचित काल मी बाहेर गेलेले, मग ते ऑरामध्ये निगेटिव्ह थिंकिंग आल्यामुळे मला तो त्रास झाला का काही माहित नाही. पण तुम्ही सांगितलं तसं मी मिठाच्या पाण्याने आंघोळ केली संध्याकाळी, आणि ते कट कट आणि डिलीट डिलीट केलं, तेव्हा मला खूप फरक जाणवला. म्हणजे मी खूप शांत झाले त्याच्याने. चला, थँक्यू मॅडम. खूप खूप अभिनंदन. हा, शैलेश पाटे सर. माझा अ, अ, हे उजवा हात पॅरालिसिस झालेला आहे. तर मी त्याच्यासाठी इलाज बघत होतो. सहा करू महिने शकता, झाले. हिलिंग करू शकता तुम्ही. हा, 6 महिने झाले त्याला इलाज नाही. तर तो कसा इलाज होऊ शकतो ते सांगा. बोट चालत नाहीयेत आणि एकच मिनिट, डोळे बंद करा. कोणत्या गावाला आहे सर? वापी आप्पी कुठल्या गुजरात जिल्ह्यात? पुसद. गुजरात मध्ये. ओके. मी 5 to 1 काउंट करते. तुमच्या बाजूला तुमच्या मिसेस आहेत ना? आहेत ना. आहेत ना? त्यांना थोडं समोर यायला सांगा स्क्रीनवर. काय सांगितलं? ओके. त्यांना का हात त्रास नेमकं काय, हात हात उचलला नाही जात की काय होतं? हा, त्यांना उजव्या साईडला पॅरलाइज झालेला. तर पायाने तर चालतायत व्यवस्थित, हात पण थोडासा उचलतोय, पण बोट वगैरे काही हालत नाही असं पूर्ण. आणि बोलायला थोडा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे सर, डोळे बंद करा. मी 5 to 1 काउंट करते बॅक याच्यात. 5 to 1 काउंट करते, त्याच्यात तुमचा त्रास पूर्णपणे कमी होत आहे. मॅडम तुम्ही मागे सरका, सरांना स्क्रीनवर दिसू द्या. ओके. 5. अनंत स्रोतातली एक ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या मस्तिष्कामधनं प्रवेश करत आहे, आणि जिथे जिथे त्या पॅरालिसिस या आजारामुळे जोही इफेक्ट झालेला आहे त्या इफेक्टला डिझॉल्व करत आहे. 4. पूर्णपणे काढून घेत आहे. 3. पूर्णपणे पूर्णपणे. 2. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे पूर्णपणे पूर्णपणे. 1. जे काही प्रॉब्लेम आहे, हात सोडा सर, तो हात पकडलेला हात सोडा. पूर्णपणे काढून घेत आहे. पूर्णपणे पूर्णपणे पूर्णपणे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. परमनंटली परमनंटली परमनंटली. आता अनंत स्रोतातनं येणारी ब्रह्मांडी ऊर्जा, एक पॉवरफुल उपचारक ऊर्जा तुमच्या मस्तिष्कापासून तुमच्या हातापर्यंत शरीराच्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गनला उपचारित करत आहे. 1. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार. 2. पूर्णपणे हिलिंग. ही ऊर्जा बघा तुमचा टंग आणि थ्रोट यापर्यंत पोचून तुमच्या आवाजासाठी हील करत आहे. टंग आणि थ्रोट पर्यंत पोचून तुमच्या आवाजासाठी हील करत आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या संपूर्ण हातामध्ये प्रवाहित करत आहे, आणि तुमचा हात सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. सहज ऍक्टिव्ह झालेला आहे.
सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. सहज ऍक्टिव्ह झालेला आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या मुवमेंट्स इझिली करू शकत आहे. इझिली करू शकत आहे. इझिली करू शकत आहे. इझिली करू शकत आहे. यू आर द हेल्थ मॅग्नेट. 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 क्लिअर. जस्ट स्माइल. कीप स्माइल and open your eyes. Keep smile and open your eyes. Keep smile and open your eyes. Keep smile. Keep smile. Keep smile. Open your eyes. सर हाताचे मुवमेंट करून बघा मगापेक्षा काय फरक पडला सांगा. थोडस आहे. आणि शब्दांमध्ये पण चेक करा. शब्दांमध्ये तर आहे पण प्रॉपरली आता शब्द या 10 मिनिटं आधी आणि आता मध्ये काय फरक जाणवत आहे. मॅडम तुम्ही ऑब्झर्व करा आणि सांगा. हो हो सांगतेस. ते त्यावेळेला घाम घाम आलाय हाताला. घाम आला. हाताचे मुवमेंट चेक करा मगापेक्षा काय फरक पडलेला आहे. इथपर्यंत तर जात होता इथपर्यंत. हा. हम्म. आता इथून मी काही तुम्हाला कळत नाहीये मला म्हणजे मला सांगता येत नाही. एक्झॅक्ट कुठे अडतोय तो चेक करा बरं 1 मिनिट. हा इथे इथे हा. आता कोपऱ्यापासून बघा बोटापर्यंत. त्यांचं इंडेक्स फिंगर आहे ना त्याच हाताचे इंडेक्स फिंगर बघा. ओके. इंडेक्स हा फिंगरचं हे जे पहिलं पेर आहे. हा इथे पहिलं पेर आहे ना इंडेक्स फिंगरचं हो पहिलं पेर. हा पोर्शन. हा इंडेक्स फिंगरचं पहिल्या पोर्शनला पकडा. पकड हा. तिथे बघा पेनफुल पॉइंट सापडेल तुम्हाला एक. असं या होत. राऊंड मध्ये दाबल्यावर एक असं दाबल्यावर अति पेन होईल असा पॉइंट आहे. हो हा होतय सापडला होतय. ना. पेन हो सापडला त्या चेहऱ्यावर आईची आठवण येऊन जाऊ द्या आणि त्या पॉइंटला 20 टाइम दाबा आणि सोडा. ओके. पेन झाला तरी चालेल. सर ओ तेवढा एक पेन 1 मिनिट सहन करा. हो आहे ना अति पेन आहे सर तिथे. हो हा आहे. बस 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 तोच पॉइंट. तोच पॉइंट जिथे ओके. आता सरांनी आज का म्हटलं तोच पॉइंट आपल्याला पाहिजे. हा बस त्याला ठीक. 20 टाइम दाबा त्या पॉइंटला. ओके. सर 1 मिनिट सहन करा फक्त त्रास. आई 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 झाले 20 टाइम. हा आता हात वर करून बघा मगापेक्षा किती वर जातो चेक करा. खाली आहेत खाली आहेत. ते कोपऱ्यापासून इथपर्यंतच प्रॉब्लेम. बस बस मॅडम तुम्ही हा जो मी आता पॉइंट सांगितला ना याला मोहरी आपले मेथी दाणे आहेत आपलं काळे मिरे आहे ना. हा काळ्या मिऱ्याची पावडर करून हा जो पॉइंट मी सांगितला जो त्यांचा पेनफुल आहे तिथे तुम्ही हा एक 8 दिवस रोज लावा तुमचा हात आपोआप वर जाईल. ओके. ओके. ठीक आहे. एकाच बोटाला लावायचं ना. एकाच बोटाला इंडेक्स. तिथे लावा आणि रिस्ट पासून थोडस प्रॉब्लेम आहे. रिस्ट मध्ये एक पेनफुल पॉईंट तुम्हाला या पेरामध्ये सापडेल. पहिलं जे नखाच्या इथलं हे जे पेर आहे ना हे हो हो इंडेक्स फिंगरला इथे पेनफुल पॉईंट हा तर बघा सापडला. त्या पॉइंटला हो प्रेस करा रिस्ट काम करायला लागेल. ओके. थँक्यू मॅडम. ठीक आहे. थँक्यू. ओके ऑल द बेस्ट. हो चल. हो ठीक आहे. मला पेशंट पाहिले की ट्रीटमेंट सांगितल्याशिवाय म्हणजे बरं वाटत नाही. चला नेक्स्ट. बोला वैशाली मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते बोला. ऍक्च्युली मी मागचं तुमचं 10 दिवसाचं सेशन केलं होतं पण त्यातले माझे लेक्चर्स चुकले होते म्हणून मी परत जॉईन केलं आणि परत आता ह्यावेळी होऊन पण मी नंतर म्हणजे घरी पण परत एकदा रात्री एकदा ऐकते परत की काल मला कारण पुढचं सेशन करायचं आहे
तर त्यावेळी काय झालेलं, तुम्ही असंच हे लेक्चर घेतलं होतं, असं रेकी स्वतःवर उपचार करायची. आणि माझी इथं खूप दुखत होतं आणि खूप दिवस, जवळजवळ 4-5 महिने डावी बाजू दुखत होती. आणि मी औषध उपचार केलेले, दवाखान्यात 2,500 घातलेले, 2 इंजेक्शन केलेली, तरीही कमी येत नव्हतं. आणि मग तुम्ही त्या दिवशी असंच सेशन घेताना असा हात ठेवला आणि केला, आणि मला पण आश्चर्य वाटतं की माझं ते पूर्ण दुखायचं बंद झालं. खूप छान. आणि म्हणजे कसं काय असं होऊ शकते, हा माझ्या आयुष्यातला मॅडम, हे मॅजिकच आहे. सगळं तुम्ही करू शकणार आहे, मी नाही. ज्या पद्धतीने मी हे जे हिलिंग केलं ना, आपल्याकडे हम्म, रेकॉर्ड आहे. आपल्या स्टुडंटने 4 स्टेजचा कॅन्सर ठीक केलेला आहे, किंवा ज्यांना हम्म, डॉक्टरांनी म्हटलं होतं की आयुष्यभर अशाच आजारात राहावं लागेल. आणि रेकी हम्म. फक्त शारीरिक आजारांवर काम करत नाही, तर रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलवर मदत करते. लिटरली माझी फायनान्शियल कंडिशन अशी होती की 2,000 कुणाला मागावं लागायचे. हम्म, अडी अडचणीला सिलेंडर संपलं तर 1,000 रुपये लोकांना मागावं लागायचे. दॅट वॉज माय हम्म. फायनान्शियल कंडिशन. आज मी लिटरली टचवूड की मी माझ्या विजन बोर्डवर 2 लाख प्रतिमा डोनेशनचा अमाऊंट लिहिलेला आहे. ईश्वराला प्रार्थना करते की तेवढी अमाऊंट माझ्याकडनं डोनेट झाली पाहिजे. आजही होते, बरोबर. तेवढी नाही होते, पण माझ्या अर्निंगच्या कितीतरी पट तो अमाऊंट तिथे डोनेशन मध्ये जातोय माझा. आणि मग त्या दिवशी मी माझं वजन कमी करण्यासाठी पण रेकी स्वतःला दिली होती. तर कधीच मी एवढं एक्सरसाइज वगैरे केले पण माझं वजन कमी होत नव्हतं. तर त्या गेल्या महिन्यातच माझं 3 किलो वजन कमी झालंय. तर या तुमच्या 10 दिवसाच्या सेशन मध्ये मला आश्चर्यच वाटतंय, अजूनही आश्चर्य वाटते. रेकी खूप काम करते मॅडम, रिझल्ट खूप चांगले, ट्रस्ट पाहिजे. हम्म. ओके मॅडम, चला थँक्यू. नेक्स्ट, आता आपण म्हणजे दुसऱ्यांना हिलिंग कसं करायचं स्पर्शाच्या माध्यमातून लेवल 1च्या याच्याने, ते आता आपण बघणार आहे, कारण आपल्याला झिगू सिम्बॉल्स पण कव्हर करायचे आहेत आज. ओके. तर दुसऱ्यांना हिलिंग करण्यासाठी आता कुणाकडे पेशंट आहे का, म्हणजे आपण मी सांगण्यापेक्षा ते पेशंट हिल करतील. कुणाकडे पेशंट आहे का की ज्यांना हिल करायचं? ओके, माधुरी मॅडम अनम्यूट करा. कुणाला हिलिंग द्यायचंय तुम्हाला? माझ्या हसबंडला. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला पिन मध्ये घेते. अजून कोण आहे? अजून कोण आहेत? दीपाली वानखडे मॅडम, कुठून आहेत मॅडम तुम्ही? धुळ्याहून आहे मॅडम. ओके. माईक बंद नका करू का, ज्यांचे मी हो ऑन हो. केले. अजून कोण आहे? नरेंद्र सर, अनम्यूट करा सर. हाँ मैडम। ओके, तुम्ही हाँ मैडम। हिलिंग देणार आणि हिलिंग दुसऱ्यांना? हाँ मैडम, मिसेस को देने वाला हूँ, पाइल्स का प्रॉब्लम है उसको। ओके, ठीक है। क्या प्रॉब्लम है उनको? पाइल्स का प्रॉब्लम है मैडम। नहीं नहीं, अभी हमें पेशेंट ऐसा चाहिए कि कुछ दुख रहा है और तुरंत कम करना है। हाँ, उसको बैक पेन है मैडम, उसका पैर ठीक है, में, बैक घुटने में। पेन के लिए दीजिए, ठीक है। अभी उनको ठीक है, ठीक। आपके सामने ऐसा बिठाइए, यानी ऐसे आप बैठे हो और आपके सामने उनको बिठाइए। ठीक। हाथ रखना पड़ेगा ना पीठ पे, इसलिए हाँ जी, हाँ जी। यानी उसको आगे बैठना है ना? आगे बैठना आपके सामने, ठीक है। हाँ। हाँ, दीपा हाँ, मैडम, वानखेड़े हाँ, मैडम ऐसा बैठ, को देते हैं। हाँ, आपके सामने ऐसा सिर्फ बैठने से हाथ चलेगा मैडम? चलेगा, चलेगा, कोई बात नहीं, सिर्फ आप ऐसा थोड़ा तिरछा हो जाइए, यानी कंफर्टेबली आप हाथ रख पाओगे पीठ पे। माधुरी मैडम, सरांना ठीक काय है, ठीक है। प्रॉब्लेम है? पॅरालिसिसचे पेशंट आहे मॅम. एक हात नाही नाही, लेफ्ट आता हँड. आपल्याला फक्त पेनफुल पेशंट पाहिजे. जे- पेन त्यामध्येच पेन आहे ठीक आहे, लेफ्ट हँड. चालेल, लेफ्ट हँडला हेलिंग करा. ठीक आहे. दीपा वानखडे मॅडम, हा, त्यांना गुडघे आईला गुडघेदुखीचा त्रास आहे. ठीक आहे. सगळ्यांनी प्रार्थना करा आणि समोरच्या व्यक्तीचा आभार माना. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य स्वतःची शक्तीची आभारी आहे. आभारी आहे, दिव्य माता शक्तीची पिता व आभारी आहे. समस्त माता पिता गुरुजनांचे व आभारी आहे, आणि समस्त समोरच्या गुरुजनांची व्यक्तीचं आभारी नाव आहे. घेऊन त्याचं पण आभार मानायचं आहे. विजयाची आभारी आहे. ओके, दोन्ही हात रब करा आणि त्यांच्या दुखणाऱ्या लोकल बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. एकावरतीच ठेवायचं मॅडम की दोघं गुडघ्यांवरती? दोन्ही गुडघ्यांवर, किंवा एक ओके गुडघा घ्या ना तुम्ही. ओके ओके मॅडम. असं असं ठेवू. हात दुखतो ना, मला हात फिरल्या दे. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचं आहे. थंड, गरम किंवा राऊंड फिरणारी जाणवतंय एनर्जी, का? असा तुम्हाला अनुभव येईल.
संवेदना जाणवत असतील तर संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. संवेदना दोघायलाही जाणवतील. थंड जर तुम्हाला जाणवेल, समोरच्याला थंड जाणवेल, तुम्हाला गरम तर समोरच्याला गरम जाणवेल. जर हातातील संवेदना नॉर्मल झाल्या असतील तर एकीचा आणि समोरच्या व्यक्तीचा आभार मानायचा आहे, थँक्यू म्हणायचं आहे आणि एनर्जी डिस्कनेक्ट करायची आहे. कट कट कट, डिलीट 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 म्हणून. पहिले गरम वाटत होते मॅडम हात माझे, जे आता गुडघ्यावर नॉर्मल आहे ठेवले ना? ती आता नॉर्मल गार वाटतायत. ओके. मग ती संवेदना डिस्कनेक्ट करा आणि हा त्यांना ज्या गुडघ्यावर हात ठेवला होता परत तिथे काय परत फरक जाणवला तो विचारा. काय फरक आहे? थोडं दुखणं थांबलं आईचं. चला, छान, ग्रेट मॅडम. तुमचं अभिनंदन की तुमचं पहिलं दुसऱ्यांना केलेलं हिलिंग सक्सेस झालं. थँक्यू मॅम. ओके. तुमच्यामुळे सक्सेस झालं हे. चला, नरेंद्र सर, अनम्यूट कीजिए और पूछिए क्या फर्क पड़ा. मैडम उनको रिजल्ट मिल गया, उसका बैक पेन था वो क्लियर हो गया अभी। चलो, अभिनंदन कि आपने भी स्पर्श के माध्यम से पहला प्रैक्टिकल किया है सक्सेसफुली. ग्रेट. चलो आप थँक्यू. आपके वजह से हो गया मैडम, नहीं तो हमको कहाँ हो गया रहता, हमको ना जानते थे ना पहचानते ना। आपके वजह से तो पूरा क्लियर हो गया। चलो, इसलिए तो हमको आपसे अभी लगा हो गया, आपको छोड़ेंगे नहीं अभी हम, आपसे लगे रहेंगे अभी। आ- चलो, आपको स्वागत है. जबरदस्ती पकड़ के रखेंगे हम, हाँ, ये बात चलो, ध्यान में स्वागत है रखिएगा। आपका. बिल्कुल बिल्कुल। ये जब ठीक है मैडम, पेशेंट थैंक यू मैडम। पेशेंट को ठीक होता है ना तो मुझे अंदर से बहुत खुशी होती है. हाँ, हमको भी ये अच्छे लगते हैं बस मैडम, क्योंकि हम जो अब आप पढ़ा रहे अभी हो और अगर हम पढ़ रहे हैं। वो जो सर है ना, अगर उन्होंने उनके वाइफ परफेक्ट पॉइंट अगर आता ना, अभी उनका हाथ पूरा अपन ऊपर लेकर जा सकते हैं. इतना हीलिंग में पावर रहता. हाँ हाँ, नहीं लगा मैडम, हमको भी थोड़ा सा सेटिस्फाइड हुआ। तो चलो. अभी आपको छोड़ेंगे नहीं हम, पकड़ के ही रहने वाले हैं, हाँ, ये बात ध्यान में रखिएगा मैडम। ओके, ठीक है चलो, ना। ठीक ओके, है. थैंक यू मैडम। माधुरी मॅडम बोला, अनम्यूट करा. मॅडम माझ्या हाताला मुंग्या आल्या आणि गरम वाटत होतं ओके. आणि त्यांना मी त्रास. विचारलं. हा तर बरं वाटत आहे म्हणून. ग्रेट. आणि रेकीमध्ये आपण माहिती आहे का, जगाच्या पाठीवर कुणाला हिलिंग पाठवू शकतो नंतर. विशेष करून आजच्या याच्यात, जसं मी काउन्सिलर आहे, मी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या समस्या ज्या सध्या वाढलेल्या आहे, म्हणजे घरामध्ये संवाद तर आहे पण सहभावनापूर्वक संवाद तुटलेला आहे. आपण मुलांना एक तर आदेश देतो, नाहीतर खूप प्रेम करतो, एखाद दिवस मूड झाला तर रागवतो, पण तो संवाद सहभावनापूर्वक संवाद नाही आहे. की आपली जी मुलांप्रती तळमळ आहे ती आपण एक पालक म्हणून मुलांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. पती पत्नींमध्ये प्रेम असतं पण ते व्यक्त न करता रागच व्यक्त केला जातो. आम्ही आमच्या फॅमिली काउन्सिलिंगचे जे सेंटर असतात, सेशन असतात ना, बऱ्याचशा वेळेस असे लोक येतात की नाही, आता मला हिच्यासोबत आयुष्यच काढायचं नाहीये. तेव्हा मी एक खूप सुंदर टेक्निक वापरते, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. त्या अशा केसेसमध्ये आम्ही काय करतो की जेव्हा दोघं येतात, खूप भांडाचा मूड आणि हे, की जर त्या लोकांना मी बोलायला लावलं तर मुश्किल होऊन जाते. मग आम्ही काय करतो, रुको जरा सबर करो वाला डायलॉग आता ना रील मध्ये, त्याच्यात आम्ही त्यांच्या हातात 2 कागद देतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला जेवढंही वाईट वाटतं ना, म्हणजे राग आहे, चीड आहे या व्यक्तीबद्दल, जस्ट राईट डाऊन ऑन दिस पेपर. जसं तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की कागदावर लिहा जे काही मनातले दुःख आहे, तणाव आहे, तीच ऍक्टिव्हिटी आम्ही त्या कपलला देतो.
मग ती सगळी लिहून काढतात, लिहून काढतात, लिहून काढतात, त्यांना डिस्टर्ब बिलकुल करत नाही. लिखो, अजून त्यांना उकसवतो काही उरलाय काय, कुछ बचा तो नाही, ढूंढो. असं करून करून सगळं त्यांना लिहायला लावतो. मग एकदा का त्यांनी म्हटलं की नाही झालं लिहून, मग ते कागद आम्ही जमा करतो आणि बाजूला पेपर बेट खाली ठेवून देतो. मग थोडं काउन्सिलिंग सेशन करतो आणि त्यांना त्यांच्या जुन्या आनंदाच्या दिवसापर्यंत किंवा त्यांनी त्या आनंदी क्षणांना जे जगले त्या क्षणांपर्यंत पोहोचवतो. आणि मग एकमेकांनी एकमेकांसोबत जे चांगलं केलेलं आहे त्या चांगल्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत परत त्यांना ते डिटेलमध्ये शेअर करायला म्हणजे लिहायला सांगतो की जे काही आहे ते जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. पहिल्या लिहिण्यात काय झालेलं असतं, जीवनातला सगळा तणाव पूर्णपणे काढून टाकलेला असतो. जीवनातला सगळा तणाव, पहिला राग वगैरे सगळा पहिल्या पेपरमध्ये असतो. आणि दुसऱ्या पेपरमध्ये असतं ते म्हणजे एकमेकांसोबत त्यांनी जगलेले चांगले क्षण, त्या चांगल्या आठवणी. आणि मग ते दोन पेपर आम्ही काय करतो, एकमेकांना वाचायला देतो. पहिला पेज नंतर डस्टबिन मध्ये, बरं तो सिक्रेट असतो, त्याच्याशी ना तो आपण वाचायचा ना एक त्यांना वाचायला द्यायचा, कारण त्याच्यामध्ये सगळी निगेटिव्हिटी असते. दुसरे जे चांगलं लिहिलेलं असतं एकमेकांप्रती ते पेज आम्ही शेअर करतो आणि मग ते वाचता वाचता फक्त त्याच्यात चांगलं लिहिलेलं असतं. आणि कळत न कळत जे रागाने आलेले दाम्पत्य असते एकमेकाला नव्याने समजून, कधी कधी ते वाचताना त्यांचं जे असतं ना, डोळ्यांना अश्रूच्या धारा लागतात. आणि जे एकदम इसके साथ जीना ही नाही असे आलेले दाम्पत्य परत नव्याने एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर पडतात. हा, जरुरी नाहीये की हे एकाच सेशन मध्ये घडायला पाहिजे. काही याच्यात आम्हाला 2-3 सेशन पण द्यावे लागतात. पण प्रत्येका व्यक्तीमध्ये एकमेकांप्रती कुठेतरी एक कण जरी सकारात्मक भावना दबलेली असेल किंवा ती आज त्याच्यावर थोडं, त्या दबलेल्या आनंदाच्या भावनेवर थोडं फुंकर मारायचं आणि त्याला परत खूप छान करायचं. तर जीवन तर असंच आहे. आपण काय करतो की लोकांना च्या जीवनातल्या दुःखांवर फोकस करतो. मग जिथे फोकस तिथे एनर्जी जाते. म्हणून नेहमी आपल्याला काय करायचं आहे, आनंदावर फोकस करायचा आहे आणि आनंदाचं मल्टिप्लिकेशन जीवनात करायचं आहे. लाईफ इज सो ब्युटिफुल. आयुष्य खूप सुंदर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सांगते की एक लक्षात घ्या, कसंही जगलात तरी आयुष्य संपणार आहे. जन्माला आलो तेव्हा मूड बनली होती, जाताना हात रिते झालेले असतात. इथून एवढा प्रवास म्हणजे जीवन आहे. तर मग बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. कसं जगायचं ते आपल्या हातात आहे. की या क्लासला 10 दिवसापूर्वी येण्याच्या आधी जी चिडचिड होती तीच घेऊन पुढे जगायचं आहे, की थोडं स्वतःला अपग्रेड करून वर्तमानातल्या क्षणांना सकारात्मकतेची एनर्जी देऊन पॉझिटिव्ह जगायचं. चॉईस आणि या जीवन देखील आपलं आहे. ओके, सो त्यासाठी ऑल द बेस्ट. अजून जे आपण हिलिंग केलं बघितलं, आता तुम्ही पण प्रॅक्टिस केली असेल तर याच पद्धतीने टचने तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करू शकता. लेव्हल 1 ची मर्यादा आहे की तुम्ही टच शिवाय हिलिंग करू शकत नाही. पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जगाच्या पाठीवर कुठेही तो व्यक्ती आहे, तो अमेरिकेला असेल, लंडनला असेल, माझे कितीतरी विद्यार्थी आहे आपल्या मुलांच्या नोकरीसाठी, प्रमोशनसाठी इथून हिलिंग करतात इंडियामधनं. आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना येत असतो. ठीक है, चलो. सो अभी हम देखेंगे जिबू सिंबल्स. जिबू सिंबल्स म्हणजे काय? जिबू सिंबल्स हे एंजेलिक ऊर्जांनी परिपूर्ण असलेले सिंबॉल आहे. हे टोटल 88 सिंबॉल आहे. पण मी तुम्हाला 88 शिकवणार नाहीये, कारण तो आपल्या लेवल 1 चा भाग नाही. ठीक आहे, मी तुम्हाला महत्वाचे 6 सिंबॉल सांगते जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामात येणार आहे. त्या सिंबॉल्सचा वापर पाण्याच्या बॉटलवर तुम्ही लिहून ठेवू शकता. समजा आता ही माझी पाण्याची बॉटल आहे. आता या पाण्याच्या बॉटलवर मी ते सिंबॉल ड्रॉ करून ठेवू शकते आणि हे पाणी चार्ज वॉटर घेऊ शकते. पण ऑलरेडी ही जी माझी बॉटल आहे ती ऑलरेडी चार्ज वॉटर आहे. त्याच्यामुळे ही जिबू सिंबॉल्सने दुसऱ्या रेकीच्या ऊर्जांनी चार्ज केलेलं आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही मुलांच्या वह्यांना चार्ज करू शकता, मुलांचं एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरू शकता. त्यानंतर अनकंडिशनल लव साठी तुम्ही वापरू शकता. कारण कंडिशन रहते ना हर प्यार में, तो वो प्यार कंडिशन के विरहित, विदाउट एनी कंडिशन प्रेम कसं करायचं ते रेकी शिकवते. तर त्याच्यासाठी जिबू सिंबॉल सहाय्य करतात. त्याच्यानंतर अबंडन्स, अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी,
नकारात्मकता दूर करणं आणि हेल्थ सिम्बॉल असे आपण काही सिम्बॉल आता बघणार आहोत. हे सगळे सिम्बॉल ड्रॉ करताना आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. शरीराचे 2 भाग केले किंवा झोपताना पिलो खाली तुम्ही टाकून द्या. प्रॉस्परिटी अबंडन्सचे सिम्बॉल तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता. फायनान्शियल ग्रोथ आणि एनर्जी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच येऊ शकते. आजच माझ्या आमच्या एका नातेवाईकांचा फोन आला. तर जन्माष्टमी नंतर त्यांनी रेकीची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यांनी म्हणजे माझी झालेली ग्रोथ बघितली, मला विचारलं आणि आज त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर म्हणजे असलेल्या सगळ्या निगेटिव्हिटी तर संपल्याच आणि फायनान्शियल ग्रोथ म्हणून म्हणजे त्यांची आता 4 व्हीलर घेणार आहेत त्या 1-2 महिन्यामध्ये. ही जी ग्रोथ झाली कुठून झाली? जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रगती करता तेव्हा तुमच्या लाईफमध्ये तो रिझल्ट येत असतो. काय झालं? जिबू सिम्बॉल्स हे वापरताना आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर वापरायचे आहेत. लेफ्ट बॉडीवर वापरायचे आहेत, नाही तर पिलो खाली, लॉकरमध्ये, पर्समध्ये ठेवायचे आहे. तर पहिला सिम्बॉल आपण बघतोय, जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची जर का निगेटिव्हिटी असेल तर ती दूर करणं. त्यासाठी सिम्बॉल आहे रिलीज सिम्बॉल, टू रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. पहिला सिम्बॉल आहे रिलीज. रिलीज सिम्बॉल सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी. कलर आहे ब्लू. ठीक आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण रिलीज सिम्बॉल वापरणार आहे. कलर याचा ब्लू आहे. आता निगेटिव्हिटी संपल्यानंतर माणसाला काय पाहिजे? शरीरामध्ये आरोग्य पाहिजे. शरीरामध्ये काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. तर त्यासाठी आहे हेल्थ सिम्बॉल, ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. या हेल्थ सिम्बॉल, ज्यांनी हे सिम्बॉल इन्व्हेंट केले, या सिम्बॉलनी त्यांनी कॅन्सर देखील ठीक केलेला आहे. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. त्यानंतरचा सिम्बॉल आहे ऍक्सेप्टन्स ऑफ कलर आहे ग्रीन. ड्रॉ असा करायचा आहे. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. हेल्थ सिम्बॉल परत एकदा ड्रॉ करून दाखवते. आपल्याकडे याच्यात जिबू कॉइन्स अवेलेबल आहे. तर हेल्थ कॉइन, प्रॉस्परिटी कॉइन, प्रोटेक्शन कॉइन आपल्याकडे अवेलेबल असतात. त्याचे हेल्थ मिळाली, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? निगेटिव्हिटी संपली, हेल्थ मिळाली, तर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे जीवनामध्ये प्रेम. कहा जाता है पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. आणि ते प्रेम कसं पाहिजे आपल्याला? अनकंडिशनल लव. विदाउट एनी कंडीशन हमें प्यार करना आना चाहिए जिंदगी में. ठीक है. अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. कलर रेड. परत एकदा ड्रॉ करून दाखवते. हार्ट सिम्बॉल काढायचा.
अनकंडिशनल लव्ह, हा असा नाही, इकडे टोपी. ठीक आहे, अनकंडिशनल लव्ह. प्रेम आलं, आरोग्य आलं, नकारात्मकता संपली. मग काय पाहिजे आपल्याला? पैसा. पैसा खुदा तो नाही, पर खुदा से कम भी नाही. तर आपल्याला पाहिजे जीवनामध्ये प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आता ड्रॉ करून दाखवते. प्रॉस्परिटी सिम्बॉल, याचाही कलर आहे ग्रीन. प्रॉस्परिटी सिम्बॉल, ठीक आहे. त्यानंतरचं अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स कसं असावं आपल्याला? अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स, कलर याचा रेड और ब्राऊन. त्याच्यानंतर मुलांसाठी सिम्बॉल, ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी मुलांसाठी सिम्बॉल आहे रिसिप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. ते मुलांच्या पुस्तकाच्या किंवा नोटबुकच्या कोपऱ्यामध्ये असं छोटस तुम्ही खाली वर लिहू शकता. ग्रहण क्षमताचा सिम्बॉल कलर रेड. रिसिप्टिव्हिटी, सोपा आहे हा सिम्बॉल. ग्रहण क्षमता. आणि त्याच्यानंतर एक सिम्बॉल कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, एकाग्रता वाढवण्याचा सिम्बॉल आता आपण बघणार आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी कलर आहे ऑरेंज. ग्रहण क्षमता. त्यानंतरचा लास्ट सिम्बॉल आपण बघणार आहे ब्युटी सिम्बॉल, आंतरबाह्य ब्युटी, मनाची आणि शरीराची सुंदरता. कलर आहे ब्लॅक. ब्युटी सिम्बॉल, ब्लॅक सिम्बॉल. चला ड्रॉ करा बरं प्रत्येकाने. या सिम्बॉलचे रिझल्ट खूप छान येतात जेव्हा तुम्ही मुलांच्या नोटबुकवर हे सिम्बॉल ड्रॉ करता. हिलिंग करता, जसं हेल्थ सिम्बॉलचं तुम्ही हिलिंग करता आहे, तर जेव्हा आरोग्याच्या समस्या असेल तर तेव्हा जर तुम्ही हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करून ठेवला लेफ्ट बॉडी पार्टवर, किंवा पेशंटच्या बेड च्या तिथे तुम्ही ती चीट ठेवली,
तर याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. प्रॉस्परिटी सिम्बॉल, अनलिमिटेड अबंडन्स, याच्या अमेझॉनवर फ्रेम सुद्धा उपलब्ध आहे की समृद्धीच्या ऊर्जा तुमच्या घरात ऍक्टिव्हेट राहण्यासारखे साठी तुम्ही त्या फ्रेम वापरू शकता. किंवा मग जसं आता माझ्या पर्समध्ये नेहमीच असतं, 1 मिनिट. हे बघा, माझ्या पर्समध्ये नेहमीच प्रॉस्परिटी कॉईन असतात. आणि एखादा व्यक्ती भेटला, मला वाटलं की त्याला गरज आहे बा पैशाची, तर मी त्याला हे सिम्बॉल माझ्याकडनं गिफ्ट पण करून टाकत असते कि चलो तेरा मंगल मेरा मंगल. क्योंकि उसके जिंदगी में जब बदलाव हो तो कुठंतरी ब्लेसिंग देईल की नाही आपल्याला. मग आपल्याला तेच कमवायचं आहे, हे तर काही सोबत राहत नाही. काय या देहातनं प्राण गेला तर या देहाला उचलायला 4 लोक लागतात, बरोबर की नाही. मग सब रियालिटी पे जिओ. काय आहे, आपण काय करतो, जे नाही आहे त्याच्याच मागे धावतो आणि त्या ईश्वराने आपल्याला जे सुंदर दिलेलं आहे, जे चांगलं दिलेलं आहे, त्याच्याकडे कधीच आपलं लक्ष नसतं. काय नाही आहे त्याच्याकडे आपला फोकस जातो, पण जे आहे कधीतरी त्याच्यावर फोकस करा, तेव्हा लक्षात येईल की कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगतोय, बरोबर की नाही. सो उसके लिए थँकफुल रहो. तर हे जे जिबू सिम्बॉल्स आहे, तुम्ही ते हातावर ड्रॉ करू शकता, नोटबुकवर ठेवू, मुलांच्या अभ्यासासाठी कॉन्सन्ट्रेशनसाठी त्यांच्या नोटबुकवर ड्रॉ करून ठेवू शकता. मुलांना जो विषय कठीण वाटतो त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आणि पेपरवर ड्रॉ करून पिलो खाली पण तुम्ही हे सिम्बॉल्स यूज करू शकता. असं वेगवेगळ्या पद्धतीने हे जिबू सिम्बॉल्स आपण वापरत असतो. क्लिअर. चलो, सो यहाँ तक कुछ 1-2 सवाल लेंगे, बाद में हम रुकेंगे आणि उद्या आपण भेटणार आहे आपल्या नियमित वेळेवर. अंजली साठे मॅडम, बोला, काय म्हणताय? मॅडम, हे अलग अलग वेगळे वेगळे कलर मध्ये ड्रॉ करायचं आहे का? हो, जे जे सिम्बॉल जो कलर सांगितलाय त्या कलरने ड्रॉ करायचं. अच्छा अच्छा, प्रत्येक ठीक आहे मॅडम. सिम्बॉलचा कलर दिलेला आहे. ओके. ओके ओके. ठीक. दीपा वानकडे. मॅडम, तुम्ही जो सिम्बॉल दाखवलात ना, म्हणजे पर्समध्ये ठेवण्याचं, तर ते माझ्याकडे पण आहे ऍक्च्युली. पण ते मी म्हणजे एक गल्ला आहे तर त्यामध्ये ठेवले, तर ते त्याच्यामधून काढून पर्समध्ये ठेवू का? नाही, असं नाही, ते आपल्या एनर्जीशी कनेक्ट राहिलं पाहिजे. तुम्ही लॉकरमध्ये पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ठीक आहे. गायत्री पाटील. मॅम, तुमचे सेशन्स खूप छान आहेत आणि खरं तर मी लकी, मला म्हणजे माझ्या जेठाणीने तुमची लिंक दिली आणि त्या म्हटल्या की खरंच खूप छान इफेक्ट येतो आणि ही रेकी ज्याच्या नशिबात असते त्यालाच मिळते असंही म्हटलं जातं. सो मला हे आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, तर ऑफलाईन पण असतात का? मी आता ठाण्यात असते, तर मला प्रत्यक्ष जाऊन शिकता येईल का? त्याचं रिझन तुम्हाला सांगते. ऑनलाईन आणि ऑफलाईनचं जे गोंधळ लोकांच्या डोक्यात असतो त्याच्यासाठी. मी जेव्हा शिकले ना तेव्हा ऑफलाईनच सेशन झाले. ओके. इथून 18 वर्ष आधी जेव्हा आमच्या शहरामध्ये भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सरांचा वर्कशॉप झाला. आता मला सांगा, जेव्हा आपण ऑफलाईन सेशन मध्ये जातो तर ते सेशन मोस्टली 1 or 2 डेजचे असतात. ओके. पूर्ण दिवसाचे असतात. अच्छा. ठीक आहे. माझे पण असतात ऑफलाईन, तर ते होल डेजचे असतात. मग आता तुमच्या बुद्धीची कॅपॅसिटी एका दिवसात एवढं सारं ग्रहण केलं, जे मी पुढचं सेशन सांगितलं की 25 दिवसांचं आहे. हा. ठीक आहे. आणि एवढं सारं जर तुम्ही ते ग्रहण केलं तर आपल्या बुद्धीची कॅपॅसिटी तर पाहिजे ते सगळं समजून घ्यायची. बरोबर. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग पण देऊ शकत नाही, कारण एवढ्या दिवसाचं रेकॉर्डिंग करणं आपल्यासाठी सहज सोपी गोष्ट आहे का? तर तेही पॉसिबल नसतं. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने 25 तास व्यवस्थित समजून शिकणं, परत त्याचं रेकॉर्डिंग आपल्याला मिळतं, परत ती बॅच आपल्याला रिपीट करण्याची सुविधा असते, कारण ऑफलाईन मध्ये हॉल, जागा, नाश्ता, चहा, जेवण सगळ्याची अरेंजमेंट करावं लागते आणि तो जास्ती खर्चिक असतं. आज जर हेच सेशन ऑफलाईन असतं
तर मी खरंच एवढ्या लोकांना आता ऍट प्रेझेंट 238 लोक प्रेझेंट आहे, तर मी एवढ्या सगळ्या लोकांसाठी जर अरेंजमेंट करायची तर मला किती लाखांचा खर्च आला असता. बरोबर. आणि म्हणून माझ्या दृष्टीने माझं जे ध्येय आहे ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन बेस्ट आहे. ओके. नाही म्हणजे थोडेसे म्हणजे ऑनलाईन म्हणजे माझ्या घरात लहान मुलं आहेत, सो मला कॉन्सन्ट्रेशनचा थोडा प्रॉब्लेम येतो. सो म्हणजे हे आपण एका कुठे दिवसात मॅडम आउट. तुम्हाला सांगते ना, जर तुम्हाला हेच सेशन मी 5 तास शिकवलं असतं ना एका दिवसात, तर जांभळ्या येऊन झोपा येतात अर्ध्या ह्याच्यात. ओके, आम्हाला आय अग्री. चॉकलेटचे डबे ठेवावं लागतं, चॉकलेटचे डबे ठेवावं लागतात वाटायला, की चला झोप नाही आली पाहिजे म्हणून चॉकलेट वाटत राहावं लागतं. 2 ते 3 वेळा चॉकलेट द्यावं लागतं स्टुडंटला. आणि एवढा चहा पाजून तब्येत खराब करायची नाही या, तरी 2 वेळा चहा द्यावा लागतो. बरोबर आहे. राईट. आणि जेवणानंतरची तर 1-1.5 वाजता नंतरची जर बॅच असते, तेव्हा हमखास आम्हाला चॉकलेटची गरज पडते. कारण ब्रेनची कॅपॅसिटी नसते ना, ब्रेन वॉन्ट टू रेस्ट. हो, बरोबर. म्हणून मला ऑनलाईन आवडतं. मी माझे ऑफलाईन सेशन ओके, असतात, बट आय लाईक ऑनलाईन. ओके, ओके. ठीक, चला, थँक्यू. विजय देऊळकर सर, माईक माईक ऑन करा. माईक ऑन नाही झालं सर. हा बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर्वप्रथम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे मॅडम. माझा प्रश्न असा होता की जे सिम्बॉल आहे ते आपण कसं म्हणजे कुठून ड्रॉ करू शकतो? विचारून घ्या असेल कदाचित. काय सर? सिम्बॉल जे आपण आहे ते ड्रॉ म्हणजे कुठून म्हणजे कसे मागवायचे? सर मी आता जे ड्रॉ करायला सांगितले तुम्ही ड्रॉ नाही केले का? नाही. ड्रॉ करायचे होते. आजचा व्हिडिओ बघा आणि त्या त्या पद्धतीने ते ड्रॉ करा. ठीक आहे. म्हणजे जे जे कलर आहे त्या कलर मध्ये आपण ड्रॉ त्या करायचे याच्यावर. कलरने आपण आपल्या हातावर वगैरे ड्रॉ करायचे आहेत ते. ओके ओके ओके. आणि दुसरी गोष्ट, जे सेकंड लेवल आपलं चालणार आहे ते पेमेंटचं ऑप्शन म्हणजे कसं काय ते सर गुगल आज पे, येणार? फोन पे, पेटीएम कुठल्याही याच्यात तुम्ही पे करू शकता. अकाउंट पे पण करू शकता. अकाउंट डिटेल्स पण तुम्हाला पाठवले जातात. ठीक आहे मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके, चला, थँक्यू. सुषमा हांडे मॅडम. पण हे सगळे एक व्हाईट कलरच्याच पेपरवर ड्रॉ करायचे का? अहो नाही, मी ते आता माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी ते तुम्हाला हातावर ड्रॉ करायचे आहे. पिलोवर व्हाईट कलर पण चालतं असं काहीच नाहीये. ठीक आहे. पण त्या कलरने ड्रॉ करायचा जो कलर सांगितलेला आहे. ठीक आहे मॅम, थँक्यू. चलो, सो उद्या मी तुमचा घेणार आहे मनी मंत्रा. सगळ्यात महत्वाचं आणि जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी तुम्हाला कसं सहकार्य होईल तो महत्वाचा टॉपिक, आणि तुमचे सगळे प्रश्न उत्तर हे आपण उद्याच्या सेशनला बघणार आहोत. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्यरेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.